सावंतवाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणेंवर जोरदार टीका केली। कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचाय का असा सवाल करत आपलं कोकण गुंडांच्या हातात देऊ नका, केसरकर म्हणजे खाली मुंडी पाताळ धुंडी असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। आपलं कोकण म्हणजे आपलं आयुष्य हे गुंडापुंडांच्या हातामध्ये देऊन चालणार नाही। पण आत्ताचे जे आमदार ज्यांना आपणच मोठं केलं, म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणतात ना खाली मुंडी पाताळ ढुंडी, हे असं सतत खालीच बघून बोलतात की अरे मोदी स्वतः आले, त्यांनी महाराजांचा पुतळा उभा केला, आणखीन काय पाहिजे, हे महाराजांचे भक्त आहेत। पण हे भक्त नाही आहेत, हे डाकू आहेत, हे दरोडेखोर आहेत। अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणवासियांना फसवताय। आणि या अदानीचे दलाल, सब कुछ अदानी सबका मालिक, अरे साईबाबा काय सांगत होते, सबका मालिक एक है। आणि तुम्ही सावंतवाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणेंवर जोरदार टीका केली। कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचाय का असा सवाल करत आपलं कोकण गुंडांच्या हातात देऊ नका, केसरकर म्हणजे खाली मुंडी पाताळ धुंडी असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। आपलं कोकण म्हणजे आपलं आयुष्य हे गुंडापुंडांच्या हातामध्ये देऊन चालणार नाही। पण आत्ताचे जे आमदार ज्यांना आपणच मोठं केलं, म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणतात ना खाली मुंडी पाताळ ढुंडी, हे असं सतत खालीच बघून बोलतात की अरे मोदी स्वतः आले, त्यांनी महाराजांचा पुतळा उभा केला, आणखीन काय पाहिजे, हे महाराजांचे भक्त आहेत। पण हे भक्त नाही आहेत, हे डाकू आहेत, हे दरोडेखोर आहेत। अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणवासियांना फसवताय। आणि या अदानीचे दलाल, सब कुछ अदानी सबका मालिक, अरे साईबाबा काय सांगत होते, सबका मालिक एक है। आणि तुम्ही म्हणता सबका मालिक अदानी आहे।